आज आपण खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ फुल वॉच करा आणि अशा छान छान माहिती बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा. चला माहिती बघूया. भिजवलेले हरभरे प्रोटीन प्लस वेट गेन. डायबिटीज लोकांना मोठा गोंधळ असतो. हे खाल्लं तर वजन वाढेल की कमी होईल? भिजवलेले हरभरे वजन वाढवतात का? रोज सकाळी भिजवलेले हरभरे खाता, मग वजन वाढेल की कमी होईल? उत्तर सोपं नाही. आज पूर्ण ट्रूथ बघूया. हरभऱ्यामध्ये काय असतं? प्रोटीन, फायबर, कॉम्प्लेक्स कार्ब्स, विटॅमिन आणि मिनरल्स, म्हणजे हेल्दी फूड आहे. मग वजन वाढतं की कमी होतं? किती खाता, तुमची ॲक्टिव्हिटी यावर डिपेंड आहे. वजन वाढवायचं असेल तर हरभरे कॅलोरीज देतात, मसल्स बिल्डिंगला मदत करतात, एनर्जी सुद्धा मिळते, पण क्वांटिटी वाढवावी लागते. वजन कमी करायचं असेल तर फायबर जास्त, पोट भरल्यासारखं वाटतं, ओव्हर इटिंग कमी होते, शुगर कंट्रोलमध्ये राहते, म्हणून वेट लॉसला मदत. लोक का कन्फ्यूज होतात? कारण प्रोटीन आहे, मसल्स वाढ, पण फॅट नाही, थेट लठ्ठपणा नाही. तर कधी खावं? सकाळी आणि वर्कआउट आधी. आता किती खावं? तर साधारण 1 मूठ म्हणजे 30 ते 40 ग्रॅम ड्राय. जास्त घेतलं तर काय होतं? गॅसेसचा त्रास होऊ शकतो, ब्लोटिंग होऊ शकते, कॅलरीज जास्त प्रमाणात वाढू शकतात. डायबिटीज लोकांसाठी मर्यादित प्रमाणामध्ये याचे सेवन करावे. महिलांसाठी फायदा. यामध्ये आयरन असते, एनर्जी मिळते. आता बेस्ट टिप, भिजवून खाल्ले तर डायजेशन इझी होतं. हरभरे स्वतः वजन वाढवत नाहीत. जास्त खाल्लं तर वजन वाढू शकतं. हेल्दी फूड आहे, पण अनलिमिटेड नाही. भिजवलेले हरभरे वजन वाढवतात का? सकाळी रिकाम्या पोटी हरभरे खा म्हणतात. काही जण म्हणतात वजन वाढतं, काही म्हणतात कमी होतं. दोन्ही कसं शक्य आहे? सर्वात आधी बेसिक रूल, कोणताही पदार्थ एकट्याने वजन वाढवत किंवा कमी करत नाही. तुमचा टोटल डाएट ॲक्टिव्हिटी महत्त्वाचा आहे. हरभऱ्याची न्यूट्रिशन ताकद किती आहे? भिजवलेल्या हरभऱ्यात असतात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट,
भरपूर फायबर, प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम, बी विटॅमिन्स हे कॉम्बिनेशन्स शरीराला स्टेडी एनर्जी देते. वजन वाढण्याची प्रोसेस जेव्हा कॅलोरीज जास्त आणि हालचाल कमी, शरीर फॅट स्टोअर करतं. हरभरे खाल्ल्यावर काय होतं? पोट भरल्यासारखं वाटतं. डायजेशन स्लो होतं. भूक उशिरा लागते. शुगर लेवल स्टेबलमध्ये राहते. वेट लॉसमध्ये कसं मदत? स्नॅक्स कमी लागतात. ओव्हर इटिंग कमी होते. इन्सुलिन स्पाइक कमी. प्रोटीन मसल्स टिकवतो. म्हणून कंट्रोल प्रमाणामध्ये फायदेशीर. वेट गेनमध्ये जर क्वांटिटी जास्त असेल तर वरून इतर कॅलोरीज कमी ॲक्टिव्हिटी वजन वाढू शकतं. मोठा गैरसमज, लोकांना वाटतं प्रोटीन वेट गेन, पण प्रोटीन मसल्स वाढवतो, फॅट नाही. खाण्याची बेस्ट वेळ सकाळी, वर्कआउट आधी, मधल्या वेळेत. स्नॅक्स रात्री खाल्ले तर काहींना जड पडू शकतात. जास्त खाल्ल्यास प्रॉब्लेम, गॅस, ब्लोटिंग, पोट दुखणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात फायबर जास्त असल्यामुळे. महिलांसाठी विशेष आयरन, हिमोग्लोबिन सपोर्ट. डायबिटीज लोक गुड ऑप्शन, पण प्रोटीन कंट्रोल. कसं खाल्लं तर बेस्ट आहे? भिजवलेले, उकडून, सलादमध्ये, स्प्राउटमध्ये याचे सेवन करू शकता. गोल्डन रूल, मुठभर फायदा आणि ताटभर म्हणजेच त्रास. हरभरे हेल्दी आहेत. ते वजन मॅनेज करायला मदत करतात. पदार्थ नाही, प्रमाण वजन ठरवतं. तुम्ही किती प्रमाणात पदार्थाचे सेवन करता त्यावर अवलंबून असतं की वजन वाढणार की नाही. तर वरील माहिती आवडली असल्यास लाईक करा. नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा, शेअर करा. चलो बाय, भेटूया पुढील माहितीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त रहा. टेक केअर.